नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलवर. मित्रांनो, कुरुक्षेत्राच्या रणांगणावर 18 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध अखेर संपले होते. जिथे काही दिवसांपूर्वी हजारो योद्ध्यांच्या गर्जना ऐकू येत होत्या, तिथे आता फक्त शांतता होती. पण ही शांतता साधी नव्हती. त्या शांततेमध्ये हजारो मातांचे रडणे दडले होते आणि त्या सर्व रडण्यांमध्ये एक एक आवाज सर्वात वेदनादायक होता. तो आवाज होता गांधारीचा. ज्या स्त्रीने आयुष्यभर आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली, जिच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे तिचे 100 पुत्र होते. तेच 100 पुत्र एकामागून एक कुरुक्षेत्रावर मृत झाले होते. दुर्योधन, दुःशासन, विकर्ण आणि तिचे उरलेले सर्व पुत्र, एकही पुत्र जिवंत राहिला नाही. पण इथेच महाभारताचे सर्वात मोठे रहस्य उभे राहते. गांधारीच्या 100 पुत्रांनाच असा मृत्यू का आला? फक्त दुर्योधनाच्या चुकीमुळे? फक्त श्रीकृष्णाच्या निर्णयामुळे? का फक्त पांडवाच्या पराक्रमामुळे? की या सर्वांच्या मागे कर्माचं असं एखादे गुढ आहे, ज्याची सुरुवात महाभारताच्या युद्धाच्या प्रत्येक जन्मापूर्वी झाली होती. आणि जर तुम्हाला वाटत असेल की गांधारीने कृष्णाला शाप दिल्यानंतर ही कथा संपली, तर थांबा, कारण इथे कथा संपत नाही. खरे रहस्य तर इथेच सुरू होते. आज आपण जाणून घेणार आहोत गांधारीचे 100 पुत्र कसे जन्माला आले, त्यांचा स्वभाव कसा का झाला, गांधारीसारखा तपस्वी आणि धर्मनिष्ठ स्त्रीच्या पोटी एवढे विनाशकारी पुत्र का जन्माला आले, गांधारीने श्रीकृष्णाला दोष का दिला, आणि सर्वात महत्त्वाचे, कर्म किती जन्मापर्यंत मनुष्याचा पाठलाग करू शकते. या कथेत एक असा टप्पा येईल जिथे आईचे दुःख, पुत्रांचे कर्म आणि श्रीकृष्णाचे धर्मज्ञान हे तिन्ही एकाच बिंदूवर येऊन थांबतात. आणि शेवटी आपण त्या प्रश्नांचे उत्तर शोधू. गांधारीच्या 100 पुत्रांचा खरा मृत्यूदेश कोणाचा होता? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा संदेश कदाचित तुमच्या स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाईल. आणि मित्रांनो, तुम्हाला आमचे हे कथादायक व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला मोटिवेशन मिळेल अजून असे व्हिडिओ बनवायसाठी. गांधारी कोण होती? गांधारी देशाची राजकन्या. तिचा विवाह हस्तिनापूरचा राजपुत्र धृतराष्ट्र यांच्याशी झाला. पण धृतराष्ट्र जन्मताच अंधा होता आणि ते गांधारीच्या जीवनातील सर्वात प्रसिद्ध निर्णय घडतो. तिने स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. तिच्या मनात एक भावना होती, माझा पती या जगाकडे पाहू शकत नाही, तर मीही त्याच्यासारखे जीवन जगेन. हा निर्णय तिच्या पतिव्रतेचे प्रतीक मानला गेला. पण विचार करा, एखाद्या राजवाड्यात राहणारी स्त्री, जिच्या समोर संपूर्ण हस्तिनापूर आहे, जिच्या हातात राजघराण्याचे भविष्य आहे, आणि ती स्वतःचं जग पाहण्याचा अधिकार सोडते. ही केवळ त्यागाची गोष्ट नव्हती, ही तिच्या स्वभावातील एक संकेतही होता. गांधारी अत्यंत दृढनिश्चयी होती. तिच्या मनात एकदा निर्णय झाला की तो बदलणे कठीण होते. आणि पुढे याच स्वभावामुळे तिच्या मातृत्वाची कथा एका वेगळ्या दिशेने जाणार होती. 100 पुत्रांचा वर. एकदा महर्षी व्यास गांधारीच्या महालात आले. गांधारीने त्यांची अत्यंत श्रद्धेने सेवा केली. तिच्या सेवेमुळे प्रसन्न होऊन व्यासांनी तिला वर दिला. तिला 100 पुत्र होतील. ही गोष्ट ऐकून गांधारी आनंदित झाली. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होते. गांधारी गर्भवती झाली. 1 महिना गेला, 2 महिने गेले, वर्ष गेले, आणि कालांतराने गर्भधारणेला तब्बल 2 वर्षांचा काळ लोटला. गांधारी अस्वस्थ झाली. तेवढ्यात तिला एक बातमी समजली. कुंतीला पुत्र झाला होता. युधिष्ठिराचा जन्म झाला होता. गांधारीच्या मनात दुःख आणि अस्वस्थता वाढली. तिने संतापाच्या भरात आपल्या उदरावर प्रहार केला, आणि त्यानंतर तिच्या गर्भातून सामान्य बालक जन्माला आले नाही, एक मोठा माणसाचा गोळा बाहेर पडला. गांधारी घाबरली. तिला वाटले, व्यासांनी मला 100 पुत्राचा वर दिला होता, मग हे काय? त्या व्यास पुन्हा तिथे आले. त्यांनी त्या मांसपिंडीवर प्रक्रिया केली, त्याचे अनेक भाग केले, आणि त्या प्रत्येक भागाला स्वतंत्र पात्रात ठेवण्यात आले. आणि काही काळानंतर एकामागून एक गांधारीचे 100 पुत्र जन्माला आले. त्यात दुर्योधन सर्वात मोठा होता, आणि एक कन्या दुःशला देखील जन्माला आली. धृतराष्ट्राच्या एका वैश्य स्त्रीपासून युयुत्सथ नावाचा पुत्रही जन्माला झाला. अशा प्रकारे कौरव वंशाची पुढची कथा सुरू झाली. जन्माच्या वेळी आलेले संकेत.
पण आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. दुर्योधनाचा जन्म झाला त्यावेळी वातावरणात अशुभ संकेत का दिसले? महाभारत दुर्योधनाच्या जन्मानंतर विदुर आणि इतर ज्ञानी व्यक्तींनी त्यांच्यामुळे भविष्यात संकट येण्याची शक्यता व्यक्त केली असल्याचे वर्णन होते. कल्पना करा, एक आई आपल्या पहिल्या पुत्राला पाहते. तिच्या डोळ्यासमोर तो भविष्यातील राजा आहे, पण ज्ञानी लोक म्हणतात हा पुत्र वंशासाठी विनाशाचे कारण ठरू शकतो. आई म्हणून गांधारी हे कसे स्वीकारणार? तिचे मन म्हणत होते हा माझा मुलगा आहे, पण नियतीचे संकेत वेगळे होते आणि तेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. जर सुरुवातीपासूनच संकेत मिळाले होते तर गांधारीने आपल्या पुत्रांना थांबवले का नाही? आईचे प्रेम आणि अंध समर्थन. गांधारी आपल्या पुत्रांवर प्रेम करत होती, पण प्रेम आणि अंध समर्थन यांच्यात एक अतिशय बारीक रेषा असते. दुर्योधनाच्या मनात पांडवाविषयी मत्सर वाढत गेला. पांडव हस्तिनापुरात परत आले. लोक त्यांच्यावर प्रेम करू लागले. विशेषतः युधिष्ठिराचा धर्म, भीमाची सामर्थ्य, अर्जुनाची धनुर्विद्यातील कौशल्य आणि श्रीकृष्णाशी त्यांच्याशी असलेली मैत्री, हे सर्व दुर्योधनाला अस्वस्थ करत होते. दुर्योधनाला वाटत होते राज्य माझे आहे, पण इथून मत्सर सुरू झाला. मत्सरातून कट रचले गेले. लक्षार्थ गृहाचा कट झाला. पांडव वाचले, पण दूतसभा आली आणि त्या एका सभेने कुरुवंशाचे भविष्य बदलून टाकले. द्रौपदीचा अपमान. दूतसभेत युधिष्ठिराने सर्व काही गमावले. राज्य, धन, भाऊ आणि शेवटी द्रौपदीलाही पणाला लावले. द्रौपदीला सभेत आणले गेले. तिचा अपमान झाला. दुःशासनाने तिच्यावर हात टाकला. सभेत भीष्म होते, द्रोण होते, विदुर होते, धृतराष्ट्र होते. गांधारी तिथे प्रत्यक्ष उपस्थित नव्हती, पण त्या दिवशी झालेला अन्याय संपूर्ण कुरुवंशावर एक काळी सावली बनवून राहिला. याच ठिकाणी कर्माचा पहिला मोठा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा अन्याय आपल्या घरात होत असतो तेव्हा आपण गप्प राहिलो तर त्या कर्मात आपला सहभाग नसतो का? हा प्रश्न फक्त महाभारताचाच नाही, हा प्रत्येक युगाचा प्रश्न आहे. श्रीकृष्णांची शेवटची शांततेची विनंती. युद्ध टाळण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः हस्तिनापुरात आले. त्यांनी मोठे राज्य मागितले नाही, संपूर्ण हस्तिनापूर मागितले नाही, फक्त पांडवांना जगण्यासाठी आवश्यक असतील एवढे काही गाव मिळावेत अशी विनंती केली. पण दुर्योधनाने तीही नाकारली. त्याचा अहंकार इतका वाढला होता की त्याला वाटत होते मी सुईच्या अग्रा एवढी जमीन सुद्धा देणार नाही. आणि तेव्हा शांततेचा शेवट झाला. युद्ध अटळ झाले. कुरुक्षेत्र. 18 दिवस रक्तताप झाला. कौरवांची एक एक सेना नष्ट होत गेली. भीष्म पडले, द्रोण पडले, कर्ण पडला, दुःशासनाचा अंत झाला आणि शेवटी दुर्योधनही पराभूत झाला. गांधारीचे 100 पुत्र एकामागून एक मृत झाले. आईचे संपूर्ण जग एका क्षणात उद्ध्वस्त झाले. गांधारीचा कृष्णावर राग. युद्ध संपल्यानंतर गांधारीच्या मनात एक प्रश्न आला होता. कृष्ण, तू हे थांबवू शकत होतास ना? हा प्रश्न साधा नव्हता, तो एका आईच्या हृदयातून आलेला आक्रोश होता. गांधारीला वाटत होती कृष्ण सर्वशक्तिमान होते. त्यांनी इच्छा केली असती तर युद्ध थांबवता आले असते. मग माझे 100 पुत्र का मेले? कृष्णाने तिला कर्म आणि धर्माची बाजू समजावण्याचा प्रयत्न केला, पण दुःखात असलेली आई तर्क ऐकण्याच्या अवस्थेत नव्हती. गांधारीने कृष्णाला शाप दिला. तिच्या शापानुसार यादव कुळाचाही नाश होईल आणि पुढे 36 वर्षांनी यादव कुळाचा विनाश झाला. पण इथेच आपल्या आजच्या कथेतला सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. जर कृष्ण स्वतः सर्व काही जाणवत होते तर त्यांनी हा शाप का स्वीकारला होता? श्रीकृष्णांनी शाप का स्वीकारला? कारण कृष्णाला कर्माचे तत्व माहिती होते. कधी कधी आपण ज्याला शिक्षा समजतो तेच पुढील मोठ्या कर्मचक्राचा एक भाग असते. कृष्णाला माहीत होते की यादव कुळाचा अंत होणार आहे. गांधारीचा शाप हा त्या घटनांचा एक भाग बनला. म्हणून श्रीकृष्णांनी गांधारीशी युद्ध केले नाही, तिच्या दुःखाचा अपमान केला नाही, कारण त्या क्षणी ती फक्त राजमाता नव्हती, ती एक आई होती. 100 पुत्र गमावलेली आई. आता येते 50 जन्मांची कथा. आता आपण त्या भागात प्रवेश करतो ज्यामुळे या विषयाला 50 जन्मांचे रहस्य असं म्हटले जाते. येथे एक गोष्ट अत्यंत स्पष्ट समजून घ्या. महाभारतात कृष्ण आणि गांधारी यांच्यात
तुझ्या 100 पुत्रांचा मृत्यू 50 जन्मापूर्वीच्या अमुक एका कर्मामुळे झाला असा शब्दशः संवाद आढळत नाही. मात्र भारतीय कर्म परंपरेतील अनेक कथांमध्ये पूर्वजन्म, कर्मसंचय आणि जन्मोजन्मी कर्मफळ यांचे कथात्मक स्पष्टीकरण आढळते. म्हणून आपण याची लोकप्रचलित कर्मकथा ऐकून घेणार आहोत आणि याच कथेत एक अद्भुत संदेश दडलेला आहे. कर्माचा हिशोब. कल्पना करा, एक मनुष्य आज एखादे कर्म करतो. त्याचे परिणाम लगेच दिसत नाही. तो समजतो मी वाचलो, पण धर्मशास्त्रीय कर्मविचार असे सांगते कर्माचा हिशोब नष्ट होत नाही. काही कर्माचे फळ या जन्मात मिळते, काहींचे पुढील जन्मात, आणि काही कर्माचे परिणाम परिस्थिती, संस्कार, संबंध आणि जन्माच्या दीर्घ प्रवासात प्रकट होतात. यालाच कर्मसंचयाची कल्पना म्हणतात. म्हणून कर्माचा परिणाम उशिरा झाला म्हणजे कर्म संपले असे नाही. मग गांधारीच्या 100 पुत्रांचे काय? येथे एक सुंदर पण कठीण प्रश्न आहे. गांधारी स्वतः तपस्वी होती. तिने पतीसोबत कठीण जीवन जगले, व्यासांची सेवा केली. तिला 100 पुत्रांचा वर मिळाला. मग तिच्या पोटी जन्मलेले सर्व पुत्र विनाशाकडे का गेले? याचे एकच उत्तर देणे योग्य नाही. महाभारत आपल्याला एकापेक्षा अधिक स्तर दाखवते. पहिला स्तर दुर्योधनाने त्याच्या भावांची स्वतःची कर्म, दुसरा स्तर धृतराष्ट्राचा पुत्रमोह, तिसरा स्तर राजकीय अन्याय, चौथा स्तर द्रौपदीच्या अपमानासारख्या घटनांचे परिणाम, पाचवा स्तर कुरुवंशातील दीर्घकाळ साचलेला संघर्ष आणि 6वा स्तर दैव आणि कर्माचे व्यापक चक्र. म्हणून 100 पुत्रांचा मृत्यू फक्त एका जन्मातील एका चुकीची शिक्षा म्हणून समजणे अतिशय सोपेकरण होईल. दुर्योधनाला संधी मिळाल्या होत्या. ही गोष्ट लक्षात ठेवा. दुर्योधनाला अनेक वेळा थांबण्याची संधी मिळाली. विदुराने समजावले, भीष्माने समजावले, द्रोणांनी समजावले, स्वतः कृष्णांनी समजावले. धृतराष्ट्रालाही सत्य माहिती होती, पण दुर्योधनाने प्रत्येक वेळी अहंकार निवडला. यातून एक अत्यंत मोठा संदेश मिळतो. नियती आपल्याला परिस्थिती देते, पण निर्णय आपण घेतो. दुर्योधनाच्या आयुष्यात अनेक मार्ग होते, पण त्याने प्रत्येक वळणावर चुकीचा मार्ग निवडला. गांधारीचा सर्वात मोठी शोकांतिका. गांधारीने डोळ्यांवर पट्टी बांधली, पण कदाचित महाभारताची खरी शोकांतिका अशी होती की तिच्या घरात वाढणाऱ्या अहंकाराकडेही ती अनेकदा पूर्ण शक्तीने पाहू शकली नाही. तिचे डोळे बांधलेले होते, पण प्रश्न असा आहे, मनाचे डोळे उघडे होते का? ही कथा गांधारीला दोष देण्यासाठी नाही, कारण ती ही परिस्थितीची बळी होती. पण महाभारत आपल्याला दाखवते, आईचे प्रेम जर चुकीला थांबवत नसेल तर प्रेम कधी कधी विनाशालाही ही संरक्षण देऊ शकते. 100 पुत्र म्हणजे 100 कर्मांचे प्रतीक. आता कल्पना करा, गांधारीचे 100 पुत्र म्हणजे फक्त 100 व्यक्ती नव्हते. ते मानवी स्वभावातील अनेक दोषांशी प्रतीक म्हणूनही पाहता येतात. अहंकार, मत्सर, लोभ, क्रोध, सत्तेची लालसा, अपमान, प्रतिशोध, मोह आणि सत्याकडे दुर्लक्ष. जेव्हा हे दोष एका व्यक्तीत वाढतात तेव्हा त्याचे जीवन उद्ध्वस्त होते, आणि जेव्हा हे दोष संपूर्ण राजकारणात वाढतात तेव्हा युद्ध होते. म्हणून कुरुक्षेत्र फक्त बाहेरचे रणांगण नव्हते, ते प्रत्येक मनुष्याच्या अंतर्मनातील धर्म आणि अधर्माचे रणांगण होते. सर्वात मोठा प्रश्न. आता एक प्रश्न स्वतःला विचारा, जर दुर्योधनाचे कर्म त्याचे स्वतःचे होते तर गांधारीला इतके मोठे दुःख का मिळाले? हीच ती जागा होती जिथे कर्माच्या सिद्धांताचा सर्वात कठीण भाग येतो. कधी कधी एका व्यक्तीच्या कर्माचे परिणाम त्याच्यापुरते मर्यादित राहत नाही. त्याच्या कृतीचा परिणाम संपूर्ण कुटुंबांवर होतो, समाजावर होतो, पिढ्यांवर होतो, आणि महाभारत आपल्याला हे अत्यंत तीव्र स्वरूपात दाखवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर आत्ताच आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. अशाच कथा आपण दररोज वेगवेगळ्या टॉपिकवर टाकत असतो. 50 जन्मांचा संदेश. लोकप्रचलित कर्मकथेत 50 जन्म हा आकडा वापरून एक मोठा आध्यात्मिक संदेश दिला जातो. हा संदेश असा, कर्माला कालमर्यादा नसते. तुम्ही एखादे कर्म करून विसरू शकतात, पण कर्माचा नियत तुम्हाला विसरत नाही. तुम्ही लोकांना फसवू शकता, परिस्थितीपासून पळू शकता,
कायद्यापासूनही काही काळ वाचू शकता, पण आपल्या कर्माच्या परिणामापासून कायमचे पळता येत नाही. कधी ते याच जीवनात परत येते, कधी परिस्थितीच्या रूपाने, कधी नात्यांच्या रूपाने, कधी मनशांतीच्या अभावाच्या रूपाने आणि धार्मिक कर्मसिद्धांतानुसार कधी पुढील जन्माच्या रूपाने. म्हणूनच आज केलेली चूक छोटी आहे असे समजू नका. श्रीकृष्णांचे खरे शिक्षण. श्रीकृष्णांचा संदेश केवळ कर्मफळ मिळेल एवढाच नाही. त्यांचा संदेश मोठा आहे. कर्म करताना धर्माची निवड करा, कारण फक्त परिणामाची भीती ठेवून चांगले कर्म करणे पुरेसे नाही. आपल्या हेतूची शुद्धता महत्त्वाची आहे. दुर्योधनाला सत्ता हवी होती. युधिष्ठिराला धर्म टिकवायचा होता. अर्जुनाला सुरुवातीला युद्ध करायचे नव्हते. कृष्णाने अर्जुनाला कर्तव्य समजावले. यातून एक मोठा फरक दिसतो. कर्म तेच असेल तरी हेतू वेगळा असेल तरी त्याचे स्वरूप बदलते. गांधारीचा कृष्णाला शाप. आता पुन्हा त्या युद्धानंतरच्या क्षणाकडे जाऊया. गांधारी समोर तिचे 100 पुत्र मृत पडले होते. तरी कृष्णाकडे पाहते आणि तिच्या मनात एकच भावना, माझे सर्व काही गेले. ती कृष्णाला शाप देते. कृष्ण शांत राहतात, कारण कृष्णाला माहीत आहे यादव कुळाचाही अंत जवळ आला आहे. गांधारीचा शाप स्वीकारताना कृष्ण जणू कर्माच्या एका मोठ्या चक्राला मान्यता देतात. युद्धाने कौरवांचा अंत केला आणि काही काळानंतर यादव कुळाचाही अंत झाला. अशा प्रकारे महाभारताचा विजय ही आनंदाचा विजय नव्हता, कारण या युद्धात जिंकणाऱ्यानेही सर्व काही गमावले. युधिष्ठिराचा विजय की दुःख. पांडव जिंकले, पण त्यांच्याकडे आनंद करण्यासाठी काय उरले? बंधू गमावले, पुत्र गमावले, अभिमन्यू गेला, द्रौपदीचे पुत्र गेले, कुरुवंशातील जवळजवळ संपूर्ण पिढी नष्ट झाली. म्हणून महाभारताचा खरा संदेश असा नाही, पांडव जिंकले कौरव हारले, तर अधर्माचा शेवट झाला, पण त्याची किंमत संपूर्ण समाजाने चुकवली. सर्वात मोठे कर्मरहस्य. आता आपण या प्रश्नांचे उत्तर देऊया. गांधारीचे 100 पुत्र का मारले गेले? पहिले कारण त्यांच्या स्वतःच्या कर्माचे परिणाम. दुसरे, दुर्योधनाचा अहंकार आणि सत्तेचा लोभ. तिसरे, पांडवावरील अन्याय. चौथे, द्रौपदीचा अन्याय. पाचवे, धृतराष्ट्राचा पुत्रमोह. सहावे, कुरुवंशातील दीर्घकाळ वाढलेले संघर्ष. आणि सातवे, धर्म अधर्माच्या व्यापक कर्मचक्राचा परिणाम. म्हणून 100 पुत्रांचा मृत्यू एका कारणाने समजत नाही. महाभारत आपल्याला कारणांची संपूर्ण साखळी दाखवतं. मग गांधारी निर्दोष होती का? हा प्रश्न कठीण आहे. गांधारी स्वतः दुर्योधनासारखी अधर्मी नव्हती. तिने युद्धाची इच्छा केली नव्हती, पण तिच्या मातृत्वात एक कमजोरी होती. तिला आपल्या पुत्रांवर अत्यंत प्रेम होते आणि कधीकधी प्रेमामुळे सत्याकडे पाहणे कठीण झाले. यातून आपल्या जीवनासाठी एक संदेश आहे. आपल्या माणसावर प्रेम करा, पण त्याच्या चुकीचे समर्थन करू नका. कारण आज तुम्ही एखाद्या चुकीला माझा मुलगा आहे म्हणून माफ कराल, उद्या ती चूक तुमच्या मोठ्या संकटांचे कारण होऊ शकते. 50 जन्मांचे रहस्य खरे तर काय शिकवते? आता आपण या संपूर्ण कथेला एका वाक्यात समजून घेऊ. 50 जन्म असोत, 5 जन्म असोत किंवा एकच जन्म असो, कर्माचा संदेश तोच आहे. आपण केलेल्या कृतीचे परिणाम होतात, पण त्याहून महत्त्वाचे, आजचा निर्णय उद्याचे जीवन घडवतो. म्हणून पूर्वजन्माचा शोध घेण्यापेक्षा आज आपण काय करत आहोत हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. कुरुक्षेत्र शांत झाले होते. हजारो मृतदेहांमध्ये एक आई उभी आहे. तिचे 100 पुत्र गेले आहेत. तरी कृष्णाला प्रश्न विचारते, हे का झाले? कृष्ण तिला कदाचित एका शब्दात उत्तर देऊ शकले नाही, कर्म. पण कर्म हा शब्द उच्चारणे सोपे आहे, समजून घेणे कठीण आहे. कारण कर्म म्हणजे फक्त शिक्षा नाही. कर्म म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीची सावली. आपण कोणाला त्रास दिला, आपण केलेला अपमान, आपण केलेली फसवणूक, आपण केलेली मदत आणि आपण केलेली सेवा सगळे कुठेतरी नोंदले जाते. म्हणूनच महाभारत आपल्याला एक भयानक सुंदर सत्य सांगते. कुरुक्षेत्र बाहेर घडवण्यापूर्वी ते माणसाच्या मनात घडते. दुर्योधनाच्या मनात मत्सर निर्माण झाला, तेच युद्ध सुरू झाले. द्रौपदीचा अपमान झाला, ते युद्ध अधिक जवळ आले. कृष्णांची शांततेची विनंती नाकारली गेली, ते युद्ध निश्चित झाले. आणि कुरुक्षेत्रावर फक्त तलवारी लढल्या नाहीत, तर अनेक वर्षांच्या कर्मांनी एकमेकांशी सामना केला. म्हणून
जर आज आपल्या मनात द्वेष असेल तर सावध राहा, अहंकार असेल तर सावध व्हा. जर एखाद्याला अन्याय करत आपण म्हणत असू मला काही होणार नाही, तर महाभारत आठवा, कारण कर्माला डोळे नसतात पण ते मार्ग शोधते. आजच्या जीवनासाठी 5 मोठे धडे. चुकीच्या व्यक्तीवर अंध प्रेम करू नका. गांधारीचे मातृत्व महान होते, पण अंध प्रेमाने चुकीला संरक्षण मिळाले तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात. 2. अहंकाराचा शेवटी नेहमी विनाशात होतो. दुर्योधनाकडे सत्ता होती, संपत्ती होती, सेना होती, मान, योद्धे त्याच्या बाजूला होती, पण त्याच्याकडे नम्रता नव्हती. शेवटी त्याच्याकडे काहीच उरले नाही. 3. अन्याय पाहून गप राहू नका. अन्याय करणारी दोषी असतोच, पण अन्यायाला शक्ती देणारा मौनही धोकादायक असतो. 4. प्रत्येक कृतीचा परिणाम असतो. कर्माचा अर्थ फक्त पुढचा जन्म नाही. तुमची आजची कृती तुमचे उद्याचे नाते, प्रतिष्ठा आणि मनशांती ठरवते. धर्माची निवड वेळेवर करा. 5. कृष्णाने युद्ध सुरू करण्यापूर्वी शांततेचा मार्ग दिला, पण संधी संपल्यानंतर युद्ध थांबवणे शक्य झाले नाही. म्हणून योग्य निर्णय योग्य वेळी घेणे हेच खरे शहाणपण आहे. भक्तांनो, गांधारीची ही कथा केवळ एका आईची कथा नाही. ही कथा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एका सत्याची कथा आहे. आपण केलेली प्रत्येक कृती, आपण बोललेलो प्रत्येक शब्द, आपण केलेला प्रत्येक निवड कुठेतरी आपल्या भविष्याचा भाग बनत असते. म्हणून पूर्वजन्माचे रहस्य शोधण्यापेक्षा आजचा जन्म चांगला बनवण्याचा प्रयत्न करा, कारण कदाचित आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे कर्मरहस्य कोणत्या मागच्या जन्मात नाही, तर आज आपण घेत असलेल्या एका छोट्याशा निर्णयात लपलेले असते. श्रीकृष्ण आपल्याला बुद्धी देवत. आपल्या हातून कोणावर अन्याय होऊ नये, अहंकार आपल्या मनात वाढू नये आणि आपल्या कर्मामुळे आपल्या पुढच्या पिढीला दुःख भोगू नये, हीच श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला महाभारतातील अशीच रहस्यमयी कथा, कमी लोकांना माहिती असलेली कथा ऐकायला आवडत असेल तर हा व्हिडिओला लाईक करा. आपल्या परिवारातील कृष्ण भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच पौराणिक कथा, कर्मरहस्य आणि सनातन धर्मातील गूढ कथा पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया एका अशाच अद्भुत रहस्यासोबत. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.